विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीये. घरच्यांचा, विराजसचा, यांचा विचार तस्करी करताना एकदा सुद्धा नाही केला बाबा तुम्ही. आई बाबा, आता तुमच्या रडण्याने मला काहीच फरक पडणार नाही. आता तुम्ही पकडले गेलात म्हणून पेपर जाळलेत ना? हो ना? नाहीतर तुम्ही डिवोर्स द्यायलाच लावलं असतं मला. विराजसच्या आयुष्यातून मला कायमचं दूर केलंच असतं तुम्ही, हो ना? पण बाबा आता नाही. तुम्ही जर हे पेपर जाळले नसते ना तरी मी विराजसच्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाही. रक्ताने नसली तरी बिरासदारी. या घरची जबाबदार सून आहे. त्यामुळे या घराला तुमच्यासारख्या माणसाच्या हाती मी सोपवणार नाही. हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझी माणसं, आणि यांना वाचवण्यासाठी, यांच्या रक्षणासाठी मी काहीही करेन. वेळ आली ना बाबा तर तुमच्यापासून पण मी त्यांचं रक्षण करेन. 7 दिवस. 7 दिवसाच्या आत जर तुम्ही तुमचे काळे धंदे बंद केले नाहीत तर मात्र पुराव्यांसकट अख्ख्या जगाला तुम्ही काय आहात ना हे सांगितल्याशिवाय मी राहणार नाही. आणि बाबा मी ते करेन. त्यामुळे आता जो माल आहे ना तो कारण जे तुम्ही दाखवताय ते खरं नाहीच. बाबा मी आदर्श मानत होते हो तुम्हाला. माझे आयडल होतात तुम्ही. आणि ज्यांना मी माझा आदर्श मानत होते त्यांची खरी आणि काळी बाजू आज कळली मला. जगाला तर फसवतच आहात, घरातल्या माणसांची सुद्धा फसवणूक करताय तुम्ही. राधा, काय ग, काही कळलं का? कोण आहे तो सरजी? नाही, ते अजून कळलं नाही मला. अजूनही कळलं नाही? अगं पण फोन येत होते ना. मग काय झालं? राधा, तुला सुमित भाऊजी काही बोलले का? त्यांनी घाबरवलं का तुला?
बोल ना राधा. राधा, काय झालं? हे बघ, तू घाबरू नकोस. ज्याने हे काही केलंय ना त्याला शिक्षा होणारच. तू नको काळजी करू. तू थांबा, मी यांनाच बोलवून आणते. विजेंद्र बिराजदार, होय तेच आहेत सरजी, विजेंद्र बिराजदार. आई, 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 बसा. बसा. पाणी घ्या. म्हणून तुम्हाला सांगत नव्हते. आई, मलाही असाच धक्का बसला. मला तर अजूनही कळतच नाहीये. असं वाटतंय अजून कोणी येईल आणि सांगेल की हे सगळं खोट आहे. पण दुर्दैवानं हेच खरं आहे. या क्षणी तुम्हाला काय वाटतंय मला कळतंय. पण मी बाबांना वॉर्न केलं. मी त्यांना सांगितलंय की जर 7 दिवसाच्या त्यांनी हे सगळं बंद नाही केलं तर तू त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणशील. हो ना. त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणशील ना.